मित्रों के अंधकार से भटकर संसार में एक और अंधकार है। शिक्षा जिसका नाम है समाज का अभिशाप है। स्वप्न मेरे है वही शिक्षित हो समाज सभी, कोई भी इस वरदान से ना कभी विहीन हो। सबको शिक्षा मिले, चाहो वह नेत्रवान हो या मुझ जैसा नेत्रहीन हो, या मुझ जैसा नेत्रहीन हो। वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम। तुम्हाला दिसणारा हा दिवा एक विद्यार्थी आहे। ती जळणारी ज्योत विद्यार्थ्याचा संघर्ष व जीवन आहे, आणि या दिव्याची वात एक शिक्षक आहे। तो स्वतः जळून विद्यार्थ्याचे जीवन घडवत असतो व समाजाला प्रकाश देत असतो, समाजाला प्रकाश देत असतो। एकेकाळी शाळा म्हणजे शिस्त, संस्कार व जबाबदारीची पहिली पायरी होती। शिक्षक म्हणजे केवळ अभ्यास शिकवणारा कर्मचारी नव्हता, तर तो समाजाचा शिल्पकार होता। वर्गात शिक्षक उभा राहिला की वर्ग शांत राहायचा। गृहपाठ वेळेत पूर्ण असेल, अभ्यास न केल्यास शिक्षा होईल हा विचार मुलांच्या मनात पक्का असायचा। तो धाक भीतीचा नव्हता, तर तो जबाबदारीचा होता। आज मात्र परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे, बदललेली आहे, बदललेली आहे। तुम्ही होमवर्क केला का? होमवर्क आणि आम्ही माझा होमवर्क धोत्रे करीन। अरे मास्तरा धोत्रे मास्तर धोतर नेसून आला। अरे शांत बसा मुलांनो आज शिक्षक दिन आहे, आज तरी माझा आदर करा। नमस्ते सर। अरे शांत बसा मुलांनो, कोण होमवर्क केला नाही पटकन सांगा। मोना तुझा होमवर्क मी दाखव। नाही केला। का नाही केला? माझी मर्जी। मोना थांब, मी तुझं नाव माझ्या डॅडींनाच सांगते। डॅडी, मी शाळेत शिकत नाही, या मस्तानल्याने मला मारले। मी एकही क्षण या शाळेत थांबणार नाही। कुठे आहे तो मास्तर? त्याला बघतोस आज? काय झालं? तुला लाज नाही वाटत का? माझी मुलगी किती गुणी संस्कारी आहे, साधी भोळी आहे, एवढं सुद्धा माहित नाही, आणि तू माझ्या मुलीला हात लावलास। ताजा खबर आज या शाळेमध्ये एका मुलीचा छेड झाला आहे, आणि त्याचं कारण फक्त धोत्रे मास्तर आहे। बाळा याने तिच्यावर काय केले? या मास्तरने मला खूप मारले आणि मला हाताने ढकलले पण। हो की नाही मैत्रिणींनो? हो, यांनी आम्हाला पण मारले। वाटलं तर गणाला पण विचारून घ्या। हो, मोना खरं बोलताय। आज आमची आणि मोनाची काहीच गलती नव्हती। धोत्रे मास्तरांनी आम्हाला जाणून खूप मारले, आणि आता याची सजा धोत्रे मास्तरांना कधी भेटली नाही तर मी माझ्या वडिलांना घेऊन येईल। तुम्हाला लाज नाही वाटली का? एवढ्या गुणी आणि संस्कारी मुलीवरती हात उचलताना तुम्हाला अटक झालीच पाहिजे। लावा ताकद। नमस्कार मंडळी, नमस्कार। काय पप्पू डॉन, काय झालं? का मारायला लावली? यांनी माझ्या मुलीला मारले, मी याला सोडणार नाही। हो, यांनी माझ्या मुलीला मारले, याला शिक्षा झालीच पाहिजे। अरे हो मास्तर, तुला लाज नाही वाटली का? एवढ्या गुणी आणि सुशिक्षित मुलगीवर हात उचलताना तुला अटक झालीच पाहिजे। घेऊन जा रे याला। पप्पू डॉन, मी तुम्हाला शब्द देतो, याच्या पुढे तुमच्या मुलीला हात लावणार नाही। मी तुमच्या शब्दाचा मान राखून त्याला सोडतो, नाही तर त्याला इथंच काटला असता। साहेब, लहान तोंडी मोठा खास, पण धोत्रे मास्तर सोबत जे झाले ते चुकीचे नाही का? अरे गोल्या, ते जरी चुकीचे असले तरी आपल्यासाठी योग्यच। जर हे सर्व सुशिक्षित झाले
तर आपलं कसं होणार? आपल्याला नेता कोण बनवणार? आपल्या कारस्थानावर कोण विश्वास ठेवणार? जोपर्यंत हे सर्व कागदावरती सुशिक्षित आहे तोपर्यंत आपण आहे, जोपर्यंत हे अडाणी आहे तोपर्यंतच आपला जय जयकार आहे. नेताजी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. अगं मोना, तू सिगरेट पितीयस? नाही नाही, मी नाही पित आहे. तुझ्या हातात काय आहे ते दाखव. तुला सिगरेट पिताना लाज नाही वाटत? कमीत कमी जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेव. थेरडे, गप बस. अडाणी तू, तुला काय कळतंय? मी माझं बघेल. मोना, तुला कळत नाही का आईशी कसं बोलायचं? शट अप. तुम्हाला काय कळतंय? माझं मी बघेल. आणि हो, मला 10,000 पाहिजे. मित्रांना पार्टी द्यायची आहे. मी तिला लहानची मोठी केली, जे मागितलं ते घेऊन दिलं. मला चप्पल न घेता तिला सँडल घेऊन दिली. मी स्वतः अनवाणी काम केले, तिचे प्रत्येक चूक पोटात घेतली. आणि बघ ती आपल्याला कशी बोलली, मधुमनी आपण चुकलो ग, आपण चुकलो. ही माझ्या मुलीची चूक नाही, त्या मास्तरांची आहे. त्यांनी शाळेमध्ये काहीच शिस्त लावली नाही. हो बरोबर आहे तुझं, याचा जग विचारलंच पाहिजे. तुमच्यामुळे माझ्या मुली शिस्त बदलली. तुम्ही शाळेत का हजामत करायला येता का? फक्त तुमच्यामुळे आमच्या मुलांचा फ्युचर बर्बाद होणार आहे. तुम्ही शिकवले असते तर आमची मुलगी शिस्तीत राहिली असती. हो, तुमच्याचमुळे देशाची पूर्ण पिढी बर्बाद झाली आहे. तुमच्यामुळे शिक्षक पेशीला कलंक लागलेला आहे. तुमच्यासारख्या लोकांमुळे शाळेत शिक्षण राहिले नाही. आम्हीच गुन्हेगार आहोत. सर्व आम्हाला गुन्हेगार समजतात. खरे गुन्हेगार तर तुम्ही आहात. हे सरकार आहे, हे शिक्षण मंत्री आहे, हा समाज आहे, मुलांचे पालक आहेत. आम्ही सर्व पाळलेले जनावर आहेत. त्यांना कोणताच हक्क नाही. आमचे सर्व हक्क हिरावून घेतलेले आहे. शिक्षकाला पूर्णपणे अपंग केलेले आहे. आता शिक्षक आंधळा झालेला आहे, आंधळा झालेला आहे, आंधळा झालेला आहे. सरकारने नियम काढला, 8वी पर्यंत सरसकट पास. मेहनतीचा खून केला. मुलामध्ये नापास होण्याची भीतीच राहिली नाही. ते कशाला अभ्यास करतील? निवडणूक असेल तर शिक्षक पाहिजे, गावात काही सर्वे करायचा असेल तर शिक्षक पाहिजे. एवढेच नाही, कुत्र्याचा पण सर्वे करण्याचा आदेश शिक्षकाला दिलेला आहे. शिक्षणावर पूर्ण बंदी. आणि मुलांना काही बोलू नका, हा पालकांचा आग्रह. या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणजेच शिक्षकांचा अधिकार, धाक आणि प्रभाव हळूहळू संपवण्यात आले आहे. आज अनेक पालक आपल्या मुलाला सांगतात, कोणी काही बोललं तर आम्हाला सांग, मला सांग, पण तू काही चुकतोस का हा प्रश्न त्याला विचारत नाही. पूर्वी शिक्षकांनी सांगितलं म्हणजे घरी शिक्षा निश्चित होती, पण आज घरी सांगितलं म्हणजे उलट शिक्षकावर संशय घेतला जातो. घरातूनच जर शिक्षकाचा धाक संपवला तर मुलांच्या मनात शिक्षकाविषयी आदर कसा राहणार? धाक म्हणजे मारहाण नाही, धाक म्हणजे नियमाची चौकट, शिस्तीची सीमारेखा आणि चुकीला परिणाम भोगावा लागतो ही जाणीव. या सर्व परिस्थितीमुळे आजचा शिक्षक केवळ अभ्यासक्रम पूर्ण करणारा कर्मचारी बनत चाललेला आहे. संस्कार, शिस्त, मूल्य यांच्यापासून खूप दूर गेलेला आहे. शिक्षकाचा धाक गेला तर मुलांचा विवेकही हळूहळू संपतो आणि विवेक संपला की व्यसन, गुन्हेगारी, अंधपतन सुरू होते. खरंच आजचा शिक्षक हा आंधळा झालेला आहे, अपंग झालेला आहे, त्याचे सर्व हात काटून टाकलेले आहेत, त्याला कोणताच अधिकार राहिलेला नाही. तो पूर्णपणे आंधळा झालेला आहे, आंधळा झालेला आहे, आंधळा झालेला आहे. नमस्कार. मोनासारखे होऊ नका. शिक्षकाचा आदर करा आणि पुढची पिढी घडवा व देशाला सहकार्य करा. नेत्रों के अंधकार से बचकर संसार. Such a wonderful performance. Please clap for them and do not disrespect your teachers.